थांबवत का नाहीये मला? खरंच जावं लागतंय की काय? मी ड्रामा महागात पडणार आहे. तुला खूप मोठी रिस्क घेतलीस तू. सारंग थांबव मला प्लीज. थांबव थांबव थांबव. अस्मित राम, तो या घरात घेण्याचा निर्णय माझ्या आईचा होता. माझ्या आईने तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तू या घरात राहू शकलीस. बरोबर बोललास तू सारंग. ऍक्च्युली भावनेच्या भरात बॅग भरली आणि निघाले होते. थँक्यू मला रिअलाइज करून दिलंस की मी इथे तिलोत्तमा मॅडममुळे आहे. त्यांना सांगितल्याशिवाय मी नाही जाऊ शकत खरं तर. त्या सध्या खूप टेन्शनमध्ये आहेत आणि माझ्या अशा वागण्याने त्यात अजून भर पडली असती. मी त्यांनाच विचारून जाते. मी काय म्हणत होतो, मस्तपैकी आंबे आलेत मार्केटमध्ये, तर आपण आमरसाचा भेद करूया का? करूया ना. आंब्याचा रेट ऐकून ना आपला रस निघालाय सगळे. मुहूर्त वाढतेस. आई, आई तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? राजकुमार, सखदेव कसं काम करतोय रे? तुमचं लक्ष आहे ना त्याच्यावर? ॲक्च्युली ते माझं डिपार्टमेंट नाही आहे. ऐश्वर्याला विचारलंस तर ती त्याचा परफॉर्मन्स सांगू शकेल. मॉम सारंगने सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग दिली आहे. पण आता महिनाही झाला नाही सो कामाचं काही सांगता येत नाही. ठीक आहे, हरकत नाही. तरी सुद्धा तू पर्सनली लक्ष दे. शेवटी आपला बिझनेस, आपलं काम, आपला ब्रँड यापेक्षा काहीही महत्वाचं नाही आहे. ओके? आई तू खरंच बोलणार नाहीयेस माझ्याशी? काय बघताय? जेवा ना तुम्ही. तुम्ही का थांबला? जेव नील, जेव. ठीक आहे, नको बोल. नको मला जेवण. राजकुमार, तुझ्या भावाला सांग अशा धमक्या मला द्यायच्या नाही. मी त्याच्याशी बोलणार नाहीये. माझं डिसिजन फायनल. मॉम, तू हे सगळं सारंगला का बोलतेस? सारंग काही चुकीचं वागलाच नाहीये. जे बरोबर होतं सारंग त्याच्याच बाजूने उभा राहिलाय ना. आणि जी व्यक्ती इथे चुकली तू तिच्याशी बोलतेस परत पहिल्यासारखं का? नील, मी असं म्हणतच नाहीये की ऐश्वर्याची काहीही चूक नव्हती. तिची चूक होती, पण तिचा हेतू चुकीचा नव्हता. हेतू ऐश्वर्याचा? अगं, त्या मुलीचा जीव गेला असता हिच्या हेतूमुळे. आणि हे सगळं झालंय कशामुळे? ऐश्वर्याच्या पत्रामुळेच ना. या पोरीला कोणीही हाताला धरून बाहेर काढलेलं नाहीये घरातून. ती गेली होती तिच्या मर्जीनं. हिच्या पत्राचा वगैरे काहीही संबंध नाही. आणि तुला जर का असं वाटत असेल हिच्या पत्रामुळे तिचा अपघात झाला, तर तसं काही नाही. त्या पत्राची अदलाबदली झाली, ती हिने केली. मी त्याला नाही म्हणत नाहीये. ती तिची चूक होती, पण तिचा हेतू काय होता तो लक्षात घे. तिला ही पोरगी या घरात नको होती, बस, बाकी काही नाही. आणि मला सांग ना, याआधी ऐश्वर्या कधीतरी चुकली आहे का रे? ती बिचारी सांगितलेली कामं करते, या घराची काळजी घेते, बिझनेस सांभाळते. ज्या जबाबदाऱ्या आपण तिला देतो त्या व्यवस्थित पार पाडते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जर का तुमच्या लग्नात उपस्थित असते ना, तर हे लग्नच होऊ दिलं नसतं. पण नाही, जे व्हायचं होतं ते झालं. त्याच्यानंतर माहिती ना तुला काय झालं? त्यानंतर तू आलीस आमच्या घरात
आम्हाला कुणालाही तू नको असताना माझं स्वप्न उद्ध्वस्त केलं तू आणि त्या जगन्नाथनी. तुला माहिती आहे ना, तुमचं लग्न झाल्यानंतर माझा बिचारा सारंग, त्याची काय अवस्था झाली होती. तो खोलीमधून बाहेर निघत नव्हता, त्याला शॉक बसला होता, तो डिप्रेशन मध्ये होता. हे सगळं कुणामुळे झालं? तुझ्यामुळे. अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न. पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार? नाही ना, होणार सुद्धा नाही. खोट्याच्या जीवावरचं लग्न कधीही टिकत नाही. ना तुमचा संसार चालू होईल ना माझं स्वप्न पूर्ण होणार. माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा हलणार नाही तुझ्यामुळे. माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते, पण ते नाही होणार आहे पूर्ण. एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलेस.